लहानपणापासून मला आता मोठं होईपर्यंत मम्मीनी कशाचीच कमी पडू नाही दिली। हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ प्लेन स्वरा अँड स्वराज। तर हा व्हिडिओ आहे 18 जूनचा, जेव्हा स्वरा हॉस्टेलला जाणार होती तर त्याच्या आधीच आम्ही तिचा वाढदिवसाचा केक कट केला आणि काही तिचं मत मांडलेलं आहे या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तिचं मत होतं की 2 ऑगस्टलाच टाकायचं। तर इथं मी भरपूर अशी तिची पॅकिंग वगैरे करून थकली होती। तर हा तिला ड्रेस आम्ही आणला होता आणि तिला सांगितलं होतं की बर्थडेच्या दिवशी तू हा ड्रेस वेअर करशील। परंतु आज रोजी जेव्हा मी तिला कॉल केला तर तिचे पेपर वगैरे चालू आहेत। तर हा ड्रेस तिला बर्थडेला आम्ही दिलेला होता आणि एक केक पण आणलेला होता। तर चला सगळ्यात अगोदर आपण बर्थडे सेलिब्रेशन करूया। तर स्वरा गणेशजींनी तिच्यासाठी केक वगैरे आणलेला होता आणि मी तिला ड्रेस वगैरे गिफ्ट बनवून दिला होता आणि खूप छान असं मत तिने तिचं जे काही मत आहे ना ते व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे, जे की आपण समोर ऐकणार आहोत। परंतु आज रोजी काही स्वरा आपल्यासोबत म्हणजे नाही आहे। ती हॉस्टेलला तिच्या संध्याकाळी मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे आणि तो सेलिब्रेशनचा व्हिडिओ आल्यानंतर मी सुद्धा तुमच्यासोबत अपलोड करणारच आहे। तर बघूया स्वराचं काय मत आहे काय नाही। आणि खूप हॅपी पण होती ती आणि आता हॅपी आहे की नाही ते तर तुम्हाला आता रक्षाबंधनाला आली ती की कळणारच आहे। आणि कसं आहे, लहानपणापासून जे मुलं बघतात तर त्याच व्यक्तीविषयी त्यांचं प्रेम किंवा आकर्षण हे वाढत जाते। जसं की स्वरा आणि आम्ही जास्तीत जास्त सोबत राहिलेलो आहोत, त्याच्यामुळे तिचं प्रेम तिचं आकर्षण माझ्याविषयी सर्वात जास्त आहे, नाही की तिच्या पप्पाविषयी। परंतु आता गणेशजीचं आणि तिचं खूप छान पटते, त्याच्यामुळे आता तरी हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर जास्तीत जास्त ती पप्पा मला तुमची आठवण येत आहे, असं होत आहे तसं होत आहे। कारण मी तरी तिला रागवत होती, कोणत्या गोष्टीसाठी मनाई करत होती, परंतु गणेशजी कधीच तिला कोणत्या गोष्टीसाठी मनाई करत नव्हते आणि जास्तीत जास्त गोष्टी ही त्यांना पण ती सांगतच राहत होती। तर आता इथं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता केक कटिंग वगैरे केलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप छान असं मत तिने मांडलेलं आहे। कारण ती बोलली होती मम्मा बर्थडे झालं की मला माझं मत मांडायचं आहे, तर थोड्या वेळ मला तू मोबाईल दे। तर बघूया तिचं काय मत आहे। तर हाय फ्रेंड्स, तर आता माझ्या जाण्याचा टाईम आलेला आहे, म्हणजे आता माझा जाण्याचा टाईम आलेला आहे, पण तरी म्हणजे सगळे किती लाड करतात त्याचा अनुभव खूप वेगळा असते। म्हणजे सगळ्यात लहान वेळ होते की नाही तेव्हा बापाचं प्रेम नव्हतं भेटलं, तो होता तो खरा नव्हता, तो पैशाचा होता, त्याला पैशाची मतलब होतं। तरी तिने माझ्यासाठी माझी इच्छा पूर्ण करायसाठी म्हणजे माझी इच्छा पूर्ण करायसाठी नेहमी ते म्हणजे पहिले यूट्यूब सुरू नव्हतं, काहीच नव्हतं, तर ती म्हटलं माझी पूर्ण इच्छा करायसाठी म्हटलं भांडे घासायला जात होती। मला असं चिडवत पण होते की हिची मम्मी भांडे घासायची, पण मी तेव्हा अभ्यासाशी लक्ष देत होते। आई म्हणे भुकणारे भुकतील, बोलणारे बोलतील, पण तू अभ्यासाकडे लक्ष दे। मी अभ्यासाकडे लक्ष दिलं, मग जराशी मोठी झाली, मग लोक म्हणू लागली हिला बाप नाही आहे, हिला बापाचं प्रेम नाही भेटत। म्हणजे बाप नसला की जे परिस्थिती असते की नाही ते मला माहिती आहे। तर लोक म्हणतात हिला बाप नाही आहे, हिच्यासोबत खेळू नको, हिला बाप नाही आहे, म्हणजे हिला बाप नाही सोबत बोलत नको त्याचं, हिचं वागणं चांगलं नाही, हिला बाप नाही आहे, म्हणजे असे म्हणत होते। माझ्या मनाला वाटत होतं की हिला पप्पा येते आहे, दुसरीचे म्हणजे सोबत पप्पा बघून असं वाटत होतं माझ्या मनाला, यार माझे पण पप्पा असते तर किती छान, यार माझे पण पप्पा असते तर किती छान। तर मम्मीने म्हणजे माझ्या खुशीसाठी सेकंड लग्न केलं, दुसरं लग्न केलं। तर त्याच्यात काय झालं, म्हणजे ते पप्पा मला खूप ते माझ्यासाठी मला काहीच दिखत नाही आहे, पप्पा माझ्यासोबत चांगले राहतात, चांगली बोलतात, मला तेच चांगलं आहे, म्हणजे सफिशियंट आहे असं वाटत नाही। आता सगळेजण पप्पा किती हॅपी वाटते ना। म्हणजे मम्मीने आतापर्यंत म्हणजे
मला काहीच असं करून नाही दिलं. कधीच स्वतःच्या दूर नाही टाकलेलं आहे. कधीच मी कधी दूर नाही गेलेली आहे, कधीच नाही. मी फक्त एकचदा गेलेली उन्हाळ्याच्या सुट्टीत. आणि आता 2 महिने कसे जातील आई बिन काय माहिती. तिथं कॉल नाही, काय नाही. पण नेहमी माझ्यासाठी मम्मी कधी भांडे घासायला जात होती, कधी कपडे धुवायला जात होती, लोकांचे खरकाटे भांडे घासत होती. मला खूप वाईट वाटायचं. मी मम्मीला म्हणायची, मम्मा तू अशी काय बरं करता, पण दुसरं काही करू ना. पण मम्मा मजबूर होती, काम नव्हतं तेव्हा वेळेस, लॉकडाऊन होतं. तर मम्माला शेवटी भांडे घासायला जायला लागलं. तर लहानपणापासून मला आता मोठं होईपर्यंत मम्मीनी कशाचीच कमी पडून नाही दिली. जे म्हणत होती, जे असंच फक्त तोंडातून काढलं की मम्मा आनंद देत होती. तेव्हा तर म्हणजे मम्माला काही कळत पण नव्हतं, आता तरी कळते. पण माझी मम्मा माझ्यासाठी किती करते ना ते मला माहिती आहे. आईचं प्रेम कसं असते, कोणाला वाटते आई अशीच करते, आई तशीच करते, पण आई आपल्या भल्यासाठी करते. आता आपण जर 2-3 म्हणजे सोडून गेलो 2-3 महिनेच, तर आपल्या जीवाला असं होते, यार आई असती तर आपल्याला हे कसं केलं यार तसं. पण माझ्या मम्मीने माझ्यासाठी जेवढे कष्ट केलेले आहेत तेवढे मला माहिती आहेत. आणि मी त्या कष्टाचं फळ करून दाखवणार. माझ्या मम्मीने आजपर्यंत मला काहीच कमी नाही पडू. मी असं म्हटलं, मम्मा मला ते गाडी आवडली, ते घेऊन देतेस का. म्हणजे लहानपणापासून तर मी आतापर्यंत मोठं होईपर्यंत मला आई आणि बाबाचं दोघांचं प्रेम दिलं. आणि लहान होती ना तेव्हा मला म्हणजे माहिती नव्हतं कोण आहे कोण नाही. आणि मला बाप घेऊन गेलं. त्यामुळे माझ्यासाठी एवढं कष्ट, म्हणजे मला तर आता म्हणजे असं वाटतं की का बरं आपण चाललो दूर, मम्मीला पप्पाला आधार होईन आपला, आपण जायला नाही पाहिजे. पण त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसतात. आपली मुलगी नवोदयामध्ये पास झाली, आपली मुलगी नवोदयामध्ये पास झाली म्हणून मी जाते. मम्मीलाही मला सोडायचं मन नाही, बाबालाही मला सोडायचं मन नाही. पण कसं आहे ना, नातेमध्ये खूप फरक असतो. संगती बदलायची असते. जर तुम्हाला यश मिळवायचं आहे तर संगती बदला, माणुसकी ठेवा. मम्मा ये इकडे. काय झालं, काय बोलू राहिली तू. बोलून राहिली. हा काय बोल ना तू. काय बोलू. हा चुप बस, काही नाही. तुला सांगितलं नाही, करमलं तर घेऊन, करमलं नाही तर घेऊन येईन मी. हा जायचं नसेल तर जाऊ नको, मग रडू नको काय. ते मनाविरुद्ध पाठवून आलो काय आम्ही तुला. नाही मग तू बोल ना मम्मा. ये काय बोलू. काही नाही बोलत मी. मजेत आम्ही आज स्वराचा बर्थडे केला. हा ब्लॉग कधी उद्या टाकूया, तू गेल्या मग. नाही 2 ऑगस्टला टाक. 2 ऑगस्ट पर्यंत थांबू. बरं ठीक आहे. तर 2 ऑगस्टला टाकणार बाबा हा ब्लॉग. आता मी बघते ना काय बोलली काय नाही, मला काहीच माहिती नाही आहे. हा बर्थडे आहे तर आमच्या परीनं जेवढं द्यायचा प्रयत्न झाला आम्ही तेवढं दिलेलं आहे. कोणते साईबाबा असं म्हणजे देत हे करतच नाहीत आपल्या मुलांसाठी. आणि गणेशजी, मला तर अपेक्षा नव्हती, गणेशजी सुद्धा भरपूर रडले जेव्हा केक कटिंग वगैरे केला तेव्हा. आणि वाईट वाटतं आता ती जाता, याचं तर वाईट आम्हाला पण खूप वाटत आहे. कारण आईबाबा बोलतात काही करतात, पण त्यांचा बोलण्याचा उद्देश लेकरांना हे नसते की त्यांना हर्ट झालं पाहिजे किंवा काही झालं पाहिजे. परंतु असं आहे की मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी कधी कधी आपल्याला मुलांना दूर पण करावं लागते, कधी कधी रागावर लागते, मारावं पण लागते, सर्व काही करावं लागते. त्यातलंच मी पण थोडीशी करत असते, बरोबर ना. चल मग आता उशीर होऊन आला, चल झोप बरं. चलो बाय. झोपत नाही मग काय, जागरण करतं काय. तुझा ड्रेस दाखव यांना. हे बघा तिथं 2 ऑगस्टला घालशील ना तू. ओके चलो बाय बाय. लाईक कमेंट सबस्क्राईब. आता स्वरा तुम्हाला डायरेक्ट 2 महिन्यांनी भेटणार हो ना का. चलो बाय रक्षाबंधनला. बाय बाय बाय.
खरंच हे तर ऐकून आणि पाहून मला सुद्धा रडू आलं. तुम्हाला काय वाटलं ते नक्की सांगा. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.